ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। आम्ही झोपेमध्ये असताना आमच्या डोक्यामध्ये दगड घालण्याचं काम सरकारनं केलं। हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी समाजावरती गदा येणार आहे। ती GR तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा घरामध्ये सडून मरण्यापेक्षा रस्त्यावरती लढून मरू, असं मनोगत प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केलंय। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात मुंबई इथे आंदोलन केलं होतं। त्यांच्या आंदोलनाला काल यश आलंय। त्यांच्या काही मागण्या मान्य करून तसा GR देखील देण्यात आला। 3 सप्टेंबर रोजी राहुरी येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं शासनानं काढलेल्या GRची तहसील कार्यालयासमोर होळी करण्यात आली आणि तो GR रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि महसूल प्रशासनाला यावेळी निवेदन देण्यात आलंय। त्यामध्ये म्हटलंय की 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनानं मराठा आरक्षण संदर्भात GR काढला। त्या हैदराबाद गॅझेटियर संदर्भात काढलेल्या GR नुसार नातेसंबंध कुळामधील याचा अर्थ हा सगळे सोयरेच होतो। म्हणजेच कालच्या GR मुळे सर्व ओबीसी, SC, ST याही समाजाची फसवणूक होणार आहे। तसेच जात जनगणना सरकारनं पूर्ण करावी आणि काल 2 सप्टेंबर रोजी काढलेला GR त्वरित रद्द करावा, अन्यथा आपल्याला झुंडशाहीची भाषा जर कळत असेल तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी, भटक्या, विमुक्त जाती जमाती आणि इतर अल्पसंख्याक समाज कोटींच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवेल, असं निवेदनात म्हटलंय। तर निवेदन देतेवेळी राहुरी तालुक्यातील सकल ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। काल 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने जे हैदराबाद गॅझेटचा GR काढला, प्रथमतः त्या GRचा सकल ओबीसी समाज, भटक्या विमुक्त, SC, ST यांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। खरं तर हैदराबाद गॅझेट लागू करायच्या नावाखाली शासनाने मागा जो सगळं सोयऱ्याचा आदेश काढला होता, त्याला जवळजवळ 8 लाख हरकती महाराष्ट्रातून गेल्या आणि त्याच्यावर काही निर्णय घेता येत नाही, म्हणून या गॅझेटमध्ये नातेसंबंध आणि कुळाचा उल्लेख करून त्या ठिकाणी या शासनाने आमची, खरं तर मुख्यमंत्री म्हणत होते फडणवीस साहेब, ओबीसी हा आमचा DNA आहे, पण आमची आपण म्हणतो ना झोपेत दगड घातला, अशा प्रकारचा मुख्यमंत्री असतील, आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांनी आमच्या डोक्यात झोपेत दगड घालण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। आणि या निमित्ताने खरं तर आता आमच्या ओबीसीचं आरक्षण गेल्याच जमा आहे। आम्ही सरकारला या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या SC, ST बांधवांनाही विनंती करतो, खरं तर आपल्यातल्या अभ्यासकाने हा GR वाचला पाहिजे आणि ह्या GRच्या माध्यमातून आपल्यालाही भविष्यात धोका पोचणार आहे। त्यामुळे आपण हा GR वाचला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो, आता आमचं आरक्षण गेल्याच जमा आहे, शैक्षणिक, राजकीय, नोकरीतलं, आता आम्ही तसेच घरी सडून मारणार आहे। मी ओबीसी बांधवांना विनंती करतो, आता खरं तर सडून मारण्यापेक्षा आपण जर या सरकारला झुंडशाहीची भाषा कळत असेल तर खरं तर 100त 60 ही ओबीसीची लोकसंख्या आहे आणि हे आता झालं 31च्या जनगणनेनुसार आता झाली, मी तर म्हणतो 60ची 64 होईल आणि ती जनगणना बी लवकर करावी। आणि आपल्यालाही मित्रांनो, सरकारला जर झुंडशाहीचीच भाषा कळत असेल
आणि मुळातच आपण मागासवर्गीची. मग मागासवर्गीची ताकद काय असते हे बी तुम्हाला आम्ही मुंबईत येऊन दाखवू. हा जी आर जर आपण रद्द केला नाही तर ओबीसी काय असते, SC ST काय असते हे तुम्हाला आम्ही येऊन दाखवू. म्हणून शासनाने त्वरित या जी आर रद्द करावा. सर्व सकल ओबीसीच्या वतीने शासनात निवेदन दिलेलं आहे. कारण शासनाने काल जो GR काढला तो GR शासनाने रद्द करावा. कारण त्या GR नुसार मूळ ओबीसीवर अन्याय होत आहे. आम्हाला कोणाचं आरक्षण नकोय, पण आमच्या आरक्षणात बी इतर कोणी नकोय. आमच्या आरक्षणाला धक्का न लागता कुणाला आरक्षण देण्याचा आमचा अजिबात विरोध नाही. परंतु शासनाने जो काल निर्णय घेतला त्यामध्ये शासनाने ओबीसी समाजाची मोठी फसवणूक केली अशी आमची भावना निर्माण झालेली आहे. तरी शासनाने तो संबंधित GR रद्द करून ओबीसी न्याय द्यावा ही शासनाची आमची विनंती. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय असणार नाही ही त्याची शासनाने नोंद घ्यावी. आताच आपले अध्यक्ष शिंदे सरांनी आपल्या मागण्या संदर्भात जी माहिती तहसीलदार साहेब आणि आपल्या राहुरीचे पोलीस निरीक्षक यांना दिली. परंतु यामध्ये अजून एक गोष्ट नमूद करायचं राहून गेलं. आमचा ओबीसी समाज हा समाज अतिशय गरीब, पिसलेला, मागासलेला, अशिक्षित आहे आणि आम्हाला मुंबईपर्यंत जाण्यासाठी आमच्याकडे कदाचित भांडवल तेवढं नसेल. परंतु आपल्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की आम्ही मुंबईपर्यंत नाही पण प्रत्येक तालुक्यातून कुठलाही जो स्टेट हायवे असेल, नॅशनल हायवे असेल, या हायवेवर आम्ही धरणे आंदोलन द्यायला बसणार. आणि त्यावेळेस जर कुठल्याही प्रकारची प्रशासकीय यंत्रणा मोडकळीस आली, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याच जबाबदार सर्वस्वी हे प्रशासन स्वतः असेल. ओबीसी विभाग यासाठी कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. आणि हे निश्चित आम्ही मागासलेले आहोत. आणि एका येड्याचं येडे पण तुम्ही पाहिलं, आता मागासलेल्या समाजाचं मागासले पण तुम्ही पाहताल असा माझा सरकारला आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक इशारा आहे. आणि हा इशारा अतिशय गांभीर्यपणाने घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या व कालचा GR रद्द करावा असं मी सकल ओबीसी समाज राहुरी तालुका व अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आपणास सांगतो. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.